ही चिरतरुण रास आहे, त्याच्यामुळे ही युवकांना शोभूनच दिसेल. पण समजा मिथुनेची व्यक्ती 50च्या आसपास आहे. मग अशा 50च्या आसपास व्यक्तींना हा जो मिथुनेचा स्वभाव आहे, हसरा आहे, खेळकर आहे, उत्साही आहे, विनोद बुद्धी त्यांच्याकडे आहे, ही त्यांना कुठे-कुठे लाभदायक ठरते, किंबहुना कुठे-कुठे त्रासदायक ठरते. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक राशीचा जो स्वभाव आहे तो त्याला वयाप्रमाणे प्रत्येकाला वापरता येतो. अगदी लहान मुलगा आहे तर त्याचे हसत खेळत राहणं, त्याचं बोलणं, घरातले विनोद करणं किंवा नर्म विनोद म्हणतो आपण ज्याला, त्या पद्धतीचे विनोद करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या चालू राहतील. साधारण प्रौढ व्यक्ती आहे, एखादी ती ऑफिसमध्ये काम करते, खूप मोठा गंभीर काही प्रसंग आहे, अशा प्रसंगात तो गांभीर्य घालवायसाठी त्या मिथुन राशीच्या व्यक्तीचा नक्की तिथे उपयोग होतो. एखादा छोटासा काही विनोद करून ते गांभीर्य ती कमी करेल किंवा कमी करायचा प्रयत्न करेल तशा पद्धतीने. म्हणून कामाच्या ठिकाणी मिथुन राशीच्या व्यक्ती उपयोगाला पडतात. मिथुन राशीची एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये असणंच गरजेचं असतं. म्हणजे वातावरण निर्मिती होते. जास्त ट्रेसचं वातावरण तिथं राहत नाही. एखादा हलका फुलका जोक करून वातावरण नॉर्मल करायचं काम करतात मिथुन राशी लोक. आणि त्याच वेळेस ते बहुआयामी असतात. त्यामुळे जिथं ते काम करतात, ऑफिस असेल, कॉलेज असेल, किंबहुना त्यांचं स्वतःचं काही बिझनेस असेल, तर ते सगळ्या गोष्टी ते यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी, योग्य वातावरण निर्मिती करण्यासाठी ही मिथुन रास अत्यंत चांगली. हो.